ऑर्गॅनिक रिसोर्सेस वर शेती करणं आजच्या काळामध्ये इम्पॉसिबल आहे. तो ऑर्गॅनिक म्हणजे काय, जे निसर्गामध्ये सजीव आहे, वनस्पती, प्राणी, पक्षी या सर्वांचे जिवंत किंवा मृत अवशेष याला म्हणतात ऑर्गॅनिक. आता हे मृत किंवा जिवंत काही पण असेल ते त्यांचे जे अवशेष आहे त्याला काय म्हणतात ऑर्गॅनिक. तुमच्या मातीमध्ये समजा तुम्ही शेणखत म्हणता, याला ऑर्गॅनिक म्हणता. एक उदाहरण घेऊ आपण, गायीने जर कांदा खाला तर कांद्याचा वास तिच्या दुधामध्ये येतो. मला सांगा दुधात जर येत असेल तर याच्यामध्ये अख्खा तिचा सार कुठं कशात येतो, शेणामध्ये. मग DAP युरियाचा चारा टाकल्यावर शेण काय अमृतासारखं येईल का? म्हणजे आज आमचं शेणखत कशाने भरलेलं DAP युरियाने, ते वर्ष कुजत नाही. त्याच्यावरती आम्ही संशोधन केलं आणि मिल्क चार्जर शोधून काढलं. मिल्क चार्जर तुम्ही गायला जर चारलं 60व्या दिवशी गांडूळ खत डायरेक्ट, कुठलीही प्रक्रिया न करता डायरेक्ट गांडूळ खत. मग आज शेतीमध्ये मातीच्या कसावर कुणीच बोलत नाही, जो तो बोलतो व्हरायटीवर. बरं व्हरायटी म्हणजे काय हो, कमीत कमी कसामध्ये जी मातीत पीक चांगलं येईल तिला तुम्ही व्हरायटी म्हणता. म्हणलं पीक तुमचं सकस कसं काही. जे इथं सगळ्यात मोठी फसवणूक शेतकऱ्याची झाली, ते शेणखत कसदार राहिलेलं नाहीये. गाईला जर पचन झालं चांगलं म्हणजे शेणखत कसं येणार, चांगलं येणार. दूध चांगलं आलं तरच शेण चांगलं येणार, हे अंडरलाईन करून ठेवा. दूध जर तुमचं कसदार असेल तर शेण कसदार येणार. दूध तुमचं घट्ट असेल तर तुमचं शेण घट्ट असेल. हे गणित ज्याच्याकडे आहे त्याला ते गणित कळलेलं आहे. मग आम्ही काय केलं, मिल्क चार्जर जे आहे ते काय करतं, त्या जनावरांमध्ये पचनक्रिया ते एवढी सुंदर करतं, जनावरांच्या सगळ्या समस्या सुटून जातात. ट्रकभर शेणखत टाकण्यापेक्षा एक ट्रॉली गोअमृत टाका. किती दिवसाचं, फक्त 60 दिवसाचं. की ऑर्गॅनिकच्या नावाखाली लोकांना ऑर्गॅनिकचा अर्थच कळत नाहीये. मेन बेस तुमचा जर कंटॅमिनेटेड झालेला आहे, दूषित झालेला आहे, की मातीच दूषित झालेली आहे. आणि दूषित माती मी तुम्ही ऑर्गॅनिकची भाषा करता कशी काय, आणि ती होऊ शकत नाही. आणि म्हणून आजकाल ऑर्गॅनिक शब्द काय झाला, फेल. कुणी ऑर्गॅनिकचे नावं घेता, ऑर्गॅनिक नावाखाली भरपूर काही चाललेलं आहे, पण कोणाकच ऑर्गॅनिक नाहीये. मग तुम्ही म्हणाल मग अशा, मग तुम्ही कसं काय, तुम्ही कुठून आबाळातून पडले का तुम्ही, असा तुम्हाला प्रश्न पडेल, बरोबर आहे की नाही. तुम्ही हे विचार लक्षात घेतला पाहिजे की आम्ही जे स्रोतांना माणसाचा स्पर्श नाही होत, म्हणजे जे आपण जसं म्हणतो की जडीबुटी आहे, जडीबुटी असतात, नीट लक्षात घ्या. तर जडीबुटींचा स्रोत बघा, पहिल्यांदा एक लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण एखादं ब्रीड आणतो ते शुद्ध राहतं का नाही, शुद्ध, बरोबर की नाही. त्या ब्रीड पासून अनेक ब्रीड शुद्ध बनवता येतं का नाही, बनवता येतं ना. मग ते जे ब्रीड आहे तेच फक्त आम्ही निसर्गातून घेतो आणि मग त्याला मल्टिप्लाय करतो, बरोबर आहे. हे सगळे जे बाकी समजा तुम्ही म्हणाला सर मग हे पुरल कसं काय, 35 ते 40 जडीबुटींचा आपण वापर करतो नॅचरली. आपणच पिकवायचं आणि आपणच त्याच्यामध्ये वापर करायचा. मला सांगा कमी पडेल का. वैदिक जे आहे ते स्वतःच पोषण आहे, त्याच्यात पोषण नाहीये. ऑर्गॅनिक मध्ये पोषण आहे, ते असू पण शकतं. म्हणजे सेंद्रिय कर्ब जर जमिनीचा आत्मा आहे तर सेंद्रिय पदार्थ मध्ये सेंद्रिय कर्ब असतो. सेंद्रिय पदार्थामध्ये सेंद्रिय कर्ब असेलच याची गॅरंटी नाही, पण सेंद्रिय कर्ब स्वतःच सेंद्रिय कर्ब आहे.